नमस्कार मंडळी आणि वेलकम बॅक। तर लास्ट ब्लॉग आपला इथे संपला होता आणि तिथूनच मी आपला नवीन ब्लॉग सुरू केलेला आहे। आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपण आहोत ओंकारेश्वरमध्ये आणि आता चाललेलो आहोत आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन करण्यासाठी। अचानक आमचा प्लॅन झाला कारण आमचा प्लॅन दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शन करण्याचा होता, पण आत्ताच आम्ही आलो आणि अतिशय भयानक गर्दी होती। म्हणजे जवळजवळ मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठीच आम्हाला 4 तास लागले होते। 2 किलोमीटरची जवळजवळ लाईन होती आणि त्या दिवशी शिवपुराणचा शेवटचा दिवस होता, त्याच्यामुळे अजून जास्त गर्दी होती। दुसरी गोष्ट म्हणजे शिवपुराण असल्यामुळे खूप गर्दी होती आणि त्याच्यामुळे VIP पाससुद्धा अवेलेबल नव्हते, त्याच्यामुळे आम्ही काहीच करू शकत नव्हतो। सो लाईनमध्ये लागलो। 4 तासानंतर मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलो आणि थोडंसं बरं वाटायला लागलं कारण तिथे थोडे कूलर वगैरे होते जागोजागी आणि तोपर्यंत इतकी हालत लोकांची बेकार होती। लोक भांडत होते, लोक म्हणजे लहान मुलं रडत होते। त्यानंतर सगळ्यात जास्त वाईट मला वयस्कर लोकांचं वाटत होतं की 5 तास लाईनमध्ये उभं राहणं ही इझी गोष्ट नाही आहे, पण काय करणार, आता प्रत्येकाला दर्शन हवं असतं। जरा मंदिरामध्ये आपण मंदिराच्या एरियामध्ये येतो ना, म्हणजे पायऱ्या चढतो ना, त्यानंतर थोडंसं बरं वाटतं, पण तिथून सुद्धा तुम्हाला 2 ते 3 तास लागू शकतात, इतकी गर्दी असते। म्हणजे वरती 8-9 लाईन आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेन, तुम्हाला कधीही ओंकारेश्वरला यायचं असेल तर एकतर लहान मुलांना किंवा वयस्कर लोकांना सोबत घेऊन येणार असाल ना, तर एकच काम करा, VIP पास काढा, कारण लहान मुलांना एवढ्या गर्दीमध्ये घेऊन जाणं खूपच कठीण आहे आणि वयस्कर लोकांना इतके तास उभं ठेवणं पण कठीणच आहे। आणि तुम्ही बघू शकता ही फक्त मंदिरातली गर्दी आहे, म्हणजे मंदिरामध्ये आपण जेव्हा पायऱ्या चढतो ना, ही तेव्हाची फक्त गर्दी आहे। त्याच्या आधी 2 किलोमीटर लाईन लागलेली आहे आणि लकीली मी म्हणजे खूप पुढे जात होती आणि आम्ही सगळे वेगळे होतो, म्हणजे हे वेगळ्या ठिकाणी, मी वेगळ्या ठिकाणी आणि मम्मी पप्पा वेगळ्या ठिकाणी होते। मी खूप लवकर पोचली होती, पण ह्यांच्यासाठी थांबले कारण ह्यांच्या सगळ्यांच्या चपला तिथे ठेवायच्या होत्या आणि तरी पण म्हणजे नंतर ते कवर झालं, कारण मंदिरामध्ये आल्यानंतर असे बॅरिगेट्स आहेत, त्याच्यामुळे वेगळ्या लाईन होतात, 2-3 लाईनमध्ये स्प्रेड होतात लोक, त्याच्यामुळे मग ते कोणाची लाईन पुढे जाते, कोणाची लाईन मागे राहते। आणि पुढे गेल्यानंतर आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत। इतका वेळ आपण ज्या गोष्टीची वाट बघतो आणि तिथे गेल्यावरती लोक आपल्याला अगदी 1 मिनटंसुद्धा उभं राहून देत नाही, पण माझं दर्शन छान झालं आणि म्हणजे व्यवस्थित वाटलं। अचानक तिथे लाईट गेली, म्हणजे फक्त 5 मिनटासाठी गेली होती, पण इतकं काय असं वाटलं नाही, कारण मंदिरामध्ये थोडीशी हवा खेळती राहते आणि जरा बरं वाटतं आणि पाणी पण तुम्हाला असं जागोजागी मिळतं, म्हणजे तिथे सगळ्यांनी ठेवलेलं आहे असं चांगलं पाणी, म्हणजे त्याच्यामुळे पाण्याचं काही टेन्शन नाही आहे। आणि चपला पण तुम्ही मंदिरामध्ये चप्पल स्टँडमध्ये ठेवू शकता। आम्ही अगदी मंदिराच्या जवळ आलो होतो आणि तेव्हाच लाईट गेली होती, पण मंदिरामध्ये जायच्या आधीच म्हणजे लाईट आली होती। म्हणजे उज्जैनचं जर मी तुम्हाला हे केलं म्हणजे सांगितलं तर उज्जैनला जराशी मॅनेजमेंट व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे तिथे कितीही गर्दी असली तरी तुमचं दर्शन हार्डली अर्धा ते पाऊण तासामध्ये होऊन जातं। पण ओंकारेश्वरला एनी टाईम अशीच गर्दी असते आणि ओंकारेश्वरला दर्शन घेण्यासाठी मिनिमम 4 तास तर लागतातच। आणि त्यात आम्ही अशा वेळी आलेलो जेव्हा इथे शिवपुराणचा शेवटचा दिवस होता, त्याच्यामुळे सगळी गर्दी इकडे आली होती, त्याच्यामुळे आता काय ऑप्शन नव्हता आणि लाईनमध्ये एकदा घुसल्यानंतर पुन्हा बाहेरसुद्धा आम्ही निघू शकत नव्हतो, त्याच्यामुळे आम्ही कंटिन्यू केलं की आपण आता दर्शन घेऊनच जाऊया। म्हणजे लिटरली आम्हाला रात्रीचे 10 वाजले तेव्हा आमचं सगळ्यांचं दर्शन झालं। लकीली मला म्हणजे तिथे एक मुलगा होता जो त्यांच्या म्हणजे टीममधला होता, तर त्यांनी एक बॅरिगेट काढलं आणि तिथून फक्त 6 लोकांनाच मंदिरामध्ये एंट्री दिली आणि त्याच्यात मी पण होती आणि माझ्यामुळे हे सुद्धा येऊ शकले, जो जरा बरं वाटलं। आणि त्या गोष्टीमुळे 1 ते 1.5 तासाचा जो डिस्टन्स आहे तो वाचला माझा, नाही तर मला अजून टाईम लागला असता। आणि फायनली आपण आता दर्शन घेणार आहोत। म्हणजे हे मी सगळं तुमच्यासोबत ह्यासाठी म्हणजे शेअर करते की तुम्हाला ह्या गोष्टीचा अंदाज असेल आणि तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर होऊन
याल ह्या गोष्टीसाठी. आणि जर तुम्हाला VIP पास काढायचा असेल तर तुम्ही आधीच काढा. ऑनलाईन पण मिळतो, ऑफलाईन पण मिळतो. त्याच्यामुळे म्हणजे इतका त्रास करून घेऊ नका. पण जर तुम्ही दोघंच येणार असाल किंवा यंग असाल सगळेजणं तर काय हरकत नाही आहे लाईनमध्ये राहण्यासाठी. आणि इतका वेळ लाईनमध्ये राहिल्यानंतर जेव्हा आपल्याला दर्शन मिळतं ना, आपण सगळं विसरून जातो. म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही इतके तास थांबलो आहे लाईनमध्ये तर दुसऱ्या दिवशी हालत खराब होईल, पण असं बिलकुल आमच्यासोबत झालं नाही. कारण शेवटी देवालासुद्धा आपली काळजी असते. आम्हाला 1% त्रास झालेला नाही आहे, फक्त स्टार्टिंगला गरमी होत होती. सो फायनली ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचं जे दर्शन आहे ते आपलं आता होणार आहे. आणि माझी इच्छा आहे की माझे 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन मी जोपर्यंत मला हे आयुष्य मिळाले तोपर्यंत मी करावं ही माझी इच्छा आहे. आणि त्यातले 2 ज्योतिर्लिंगचं दर्शन आपलं झालं होतं, पण आपलं ममलेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन अजून झालेलं नाही आहे. याचा अर्थ ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगची यात्रा आपली इनकम्प्लीट आहे अजून. आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी लवकरच ममलेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन करण्यासाठी जाणार आहोत. हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर. म्हणजे इथून आम्ही पूल जो आहे म्हणजे जो ब्रिज आहे तो क्रॉस करून मग आमच्या हॉटेलवरती जाणार होतो. कारण हॉटेल पण जवळ होतं, फक्त 10 मिनटावरती होतं. आणि मस्तपैकी हा डॅमचा छान नजारा दिसतोय. सो उद्या आपण जाणार आहोत ममलेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन करण्यासाठी. सो तोसुद्धा व्लॉग नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.